मेडिटेशनमुळे मला जे वाटते मनाचा भाग सगळा कमी होतो, शरीर हलकं वाटतं आणि पॉझिटिव्हिटी वाटतं. मेडिटेशनमुळे आपल्या मनावरती दबाव असतोय, कामाचं प्रेशर असतंय कमी होतोय, विचार करण्याची क्षमता वाढते. उद्या आपल्याला काय करायचंय काय नाही, मेडिसिन दररोज वाटल्याबद्दल आपल्याला ते ऊर्जा भेटते विचार करायची, त्याच्यामुळे क्षमता वाटते आपली. किंवा आपण काय करावं लागेल, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय करावं लागेल, काय केलं आपल्या कामाचं फायद्याचं होईल. असे मेडिसिनमुळे विचार मनातले वाईट विचार दूर चांगले विचार मनामध्ये सामावून होते माणूस आणि वाईट विचार बाहेर पडते. हे मेडिसिन फायदा आहे. और यह सोच कर अपने हाथ को नीचे रखे कि हमारे पास शक्ति है, हमारा भविष्य अच्छा है और हमें मदद कहीं न कहीं से मिलेगी। ईश्वर हमारे साथ है। कब मिलेगी, कैसे मिलेगी, ये तो हमें पता नहीं, लेकिन मिलेगी ज़रूर। क्योंकि अगर ईश्वर हमारे साथ नहीं होता, आप सोचिए ये बात, ईश्वर आपके साथ नहीं होता तो आप इस केंद्र में नहीं आते। ईश्वर ने आपको इस केंद्र में भेजा है, कारण कुछ भी हो, आपका जीवन बेहतर बनाने के लिए भेजा है। और इस बात की गारंटी है कि आपका जीवन बेहतर हो जाएगा। आप बार बार गिरने की चिंता मत कीजिए, उठने के ऊपर ध्यान दीजिए। धन्यवाद। आपल्याला काय वाटतं तुला त्यांनी सांगितलं आणि 2-3 जणांनी सांगितलं. ज्यावेळेस आपण इथं मेडिटेशन करत असतो, आपले जे कोण असते मॉनिटरी आपले मेडिटेशन देते, आपल्याला ज्यावेळेस कुठली सूचना देते की आपल्या दोन्ही याच्यामध्ये लक्ष केंद्रित करा, ते इमेजिंग झालंच पाहिजे. नाही तर त्यांनी सांगितले बळे डोळं झाकले तर आपण आपलं लक्ष तिसरीकडं, आपण त्या गोष्टीकडं एकाग्र म्हणजे इमॅजिन झालं पाहिजे आपल्याला. ती गोष्ट इमॅजिन झाली तर त्या मेडिटेशनचा फायदा आहे. आणि ते खरंच मनापासून केलं तर फायदा आहे. त्याचा मला अनुभव आहे. आपल्या नवरात्रीमध्ये आल्या होत्या, ज्यावेळेस जे आपल्या कोळी मॅडम लेक्चरला येत होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही मेडिटेशन 15 मिनिटच करा, 21 दिवसानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार. तो रिझल्ट मला भेटला होता आणि मी मध्यंतरी काळात नाही ना घरची मी ते मेडिटेशन सोडून दिलं 2 दिवस. लावणीमध्ये काय असं नसते, पण मला पूर्ण त्याचा रिझल्ट 21 दिवसात आला होता. मला आत्ता याच्यावेळेस लक्ष्मीपूजनच्या वेळी मी कंटिन्यू मनापासून मेडिटेशन करत होतो. तुझ्या घरची येणार आहे, तुला न्यायला येणार, म्हणजे आपले जे वाईट्स असते तिथं आपण जे बोललेलो ते आपल्या घरांपर्यंत पोचत असते. आणि मला मेडिटेशनचा अनुभव आलेला आहे. आपण एकाग्र होतो. मी नाही जोपर्यंत आपण एकाग्र होत नाही तोपर्यंत आपण आपल्याशी बोलू शकतो. जोपर्यंत आपण आपल्याशी बोलू शकतो तोपर्यंत आपण आपले बाकीचे विचार, जसे आता वाघ साहेबांनी सांगितले तसं आपण बाहेर जाऊन सोबत राहतो. हे करायचं कशासाठी? सोबत राहण्यासाठी, आपलं कुटुंब सुखी राहते. मेन उद्देश काय? आपण सोबत राहिलो तर आपलं कुटुंब सुखी राहील.
असा फुकुट्याचा या मातीचा लेअर तो फुंकला पाहिजे आणि त्याला आपण जागृत केलं. आपल्याला आहे ते आपल्या ठासून बनलं, पण त्याचा आपल्याला विसर पडला. काय पडला? विसर पडला. त्या पुस्तकामुळं आपलं आतलं अंतर्मन जागृत होतं. ते रोज 2 टाइम 3 टाइम तसं तुम्हाला वेळ मिळेल. मॅडम मी पहिला प्रश्न काय विचारला की तुम्ही मोकळ्या वेळात काय करता? उत्तर कुणी दिलं स्पष्ट सांगायचं आपण झोपतो. खरं बोललं काय त्या मोकळ्या वेळात ते वाचतो. आणि नुसतं वाचून आपण वाचणार, हे वाचून आपण वाचलो बस मला एवढं.